बासरी शिकायची. चला शिकूयात. रामकृष्ण हरी मंडळी, या अगोदरच्या भागात आपण जवळपास बासरी कशी वागवायची हे बऱ्यापैकी शिकलोय. की बासरी फुंकायची कुठून, 7 शुद्ध स्वर काढायचे कसे, त्याच्यानंतर बाकीचे 12च्या 12 जे स्वर आहेत ते काढायचे कसे, कोमल आणि तीव्र स्वर काढायचे कसे. आता यानंतरचा भाग येतो की बऱ्याच वेळा संगीतामध्ये तुम्ही बघता, हे झाले आपण जे काय वाजवलंय हे फार फ्लॅट पद्धतीनं वाजवलं की जस्ट सा रे ग म प ध नि सा. ठीक आहे. तर आता याला मींड मध्ये वाजवायचं कसं किंवा कणस्वर घेऊन वाजवायचं कसं, एखादी जशी लहर येते ना त्या सहज पद्धतीनं कानाला छान वाटेल अशा पद्धतीनं हे स्वर काढायचे कसे, आणि यालाच या संगीताच्या भाषेत म्हणतात मींड काढणे. ही जी काय मींड आहे ही कानाला फार छान वाटते आणि याच्यासाठी तुम्हाला कणस्वराचा वापर करावा लागतो. कणस्वर म्हणजे तो स्वर काढण्याच्या अगोदरचा जो काही तुम्ही स्वर वापरता आणि त्या स्वरावरती जाता त्याला म्हणायचं कणस्वर. जर तुम्हाला रे काढायचा असेल तर तुम्हाला सा पासून सुरुवात करायची आणि रे वरती जायचंय. ते कसं हे आपण या भागामध्ये बघूयात. चॅनलवर नवीन आला असाल तर चॅनलला फॉलो आणि सबस्क्राईब करायला विसरू नका, कारण की या चॅनलवरती मी अशाच पद्धतीनं सोप्या पद्धतीनं तुमचा संगीताचा प्रवास हा चालू करून देण्यास मदत करणार आहे आणि या चॅनलचा उद्देशही फक्त आणि फक्त तोच आहे. तर बघूयात आपण की ते मींड स्वर काढायचे कसे. आता फक्त पहिले ऐका आणि नंतर मग तुम्हाला सांगतो. पहिल्या वेळेस मी ज्यावेळेस काढलं त्यावेळेस तो फ्लो होता, एक तरंग आल्यासारखं ते वाटतंय, आणि दुसऱ्या वेळेस ज्यावेळेस वाजवलं त्यावेळेस ते सरळ फ्लॅट होतं, सा रे ग म. ठीक आहे. आता हा जो काय मींड आहे ही काढायची कशी, फार सोपं आहे. फक्त समजून घ्या. समजून घेतल्यानंतर वारंवार सांगतोय सराव करा, हे तुमच्यावरती आहे. आता जर मला हा सा काढायचा आहे, आपण बघितलेला हा सा काढायचा आहे, तर सर्वात पहिले मी नी पासून सुरुवात करणार. हा जो नी आहे तो खरंच किंवा खालच्या सप्तकातला हा नी आहे. तर याला वाजवायचं कसं, नी पासून सुरुवात करायची. सुरू केलं, मला सा वाजवायचा आहे पण मी नी पासून सुरुवात करणार आणि इथून फुंकर मारल्यानंतर नी लगेच सोडून देणार आणि तो सा वरती येणार. हे बोट हळूहळू सहज सोडायचं म्हणजे तो सा पर्यंत जाईल. ही झाली मींड. आता फ्लॅट बघा कसा वाजतो. दोन्ही सहाच आहेत, पण एक मी मींडच्या स्वरूपात सा वाजवला आणि एक मी फ्लॅट सा वाजवला. ज्यावेळेस तुम्ही गाणे वाजवायला सुरुवात कराल, राग वाजवायला सुरुवात कराल किंवा तुमचं एखादी धून वाजवायला सुरुवात कराल त्यावेळेस हे जे काय कणस्वर आहेत किंवा ही जी काय मींड आहेत ही वापरणं फार आवश्यक आहे. तुमचं गाणं मधुररित्या तयार होण्यासाठी किंवा ऐक चांगल्या पद्धतीने ऐकण्यासाठी, ते तयार होण्यासाठी तुम्हाला या मींडचा वापर हा करावाच लागतो. त्यामुळं हे अशा पद्धतीनं ही मींड वाजवायची आहे. आता मी तुम्हाला सगळं वाजवून, सगळी प्रक्रिया तीच. आता मी सा वाजवला, आता मी रे वाजवणार, पण मी रे वाजवण्यासाठी साचा वापर करणार. इथून सुरुवात करणार, सा सोडून देणार आणि रे वर मी स्थिर राहणार. तो जर फ्लॅट रे वाजवायचा तर सुरुवातीला शिकायचं म्हणून फ्लॅट वाजवणं आवश्यक आहे आणि ते शिकणं, त्याचा सराव करणं आवश्यक आहे. पण जसजसं तुम्ही पुढे जासाल जास्तीत जास्त तुम्हाला समोर जाऊन या मींडचाच वापर करायचा आहे. त्यामुळं पहिला जो स्वर वाजवायचा आहे त्याच्या अगोदरच्या स्वरापासून सुरुवात करायची, तो स्वर सोडून द्यायचा आणि जो स्वर वाजवायचा आहे त्याच्यावरती स्थिर राहायचं. अशा पद्धतीने ती मींड वाजते. मी तुम्हाला आता सगळ्या मींड वाजवून दाखवतो.
अशा पद्धतीनं तुम्हाला मेंढ वाजवायची आहे आणि याचा जास्तीत जास्त सराव करायचा आहे. परत सांगतो, फक्त 20% भाग शिकण्याचा आहे. कोणत्याही कलेमध्ये 20% भाग हा शिकण्याचा आहे, 80% भाग हा सरावाचा आहे. ती तुम्ही किती करता त्याच्यावरती तुम्ही ती कला किती लवकर साध्य करसाल हे पूर्णपणे अवलंबून आहे. जर माहिती छान वाटली असेल तर नक्की कॉमेंट, लाईक आणि शेअर करा आणि या चॅनलला फॉलो आणि सबस्क्राईब करा आणि गरजूंपर्यंत ही जी काही चॅनलची लिंक आहे ती पोचवा, म्हणजे त्याचा संगीताचा प्रवास हा सहजरित्या चालू होईल. धन्यवाद.